नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा कॅप राऊंड 2चे ऑप्शन फॉर्म नुकतेच संपलेले आहेत, म्हणजेच कालच. तर आता अलॉटमेंट जी आहे ही अलॉटमेंट होणार आहे तुमची 29 ऑगस्टला. ठीक आहे. तर कॅप राऊंड 2मध्ये तर ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण काही चेंज करू शकत नाही. बट कॅप राऊंडची अलॉटमेंट झाल्यानंतर चे 2-4 क्वेश्चन जे आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्याच्यावरती आपण आज डिस्कशन करणार आहे. तर उद्या ज्यावेळेस अलॉटमेंट होईल, अलॉटमेंट झाल्यानंतर सगळ्यात अगोदर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काय होणार आहे की ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांना नवीन कॉलेज न लागता पहिल्याच राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं होतं तेच कॉलेज असणार आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कोणतंच कॉलेज अलॉट झालं नव्हतं, अशा विद्यार्थ्यांना जर त्यांनी लिमिटेडच कॉलेज टाकलेले असतील तर त्यांना कॉलेज कोणतंही अलॉट झालेलं नसेल. ठीक आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आणि काही विद्यार्थ्यांनी जर प्रॉपर त्यांच्या मेरिट नंबरवरनं जर व्यवस्थित ऑप्शन फॉर्म भरला असेल तर त्यांना पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागले त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेज भेटलेलं असेल, किंवा पहिल्या राऊंडमध्ये नसेल लागलं कॉलेज तरी त्यांना सेकंड राऊंडमध्ये कॉलेज भेटलेलं असेल. ह्या झाल्या केस सगळ्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज लागलेलं असेल आणि दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज लागलं नसेल, ठीक आहे. आता ऑब्व्हियसली आहे की पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलेलं तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं नाही, म्हणूनच तुम्ही काय केलेलं होतं, बेटरमेंट केलेली होती. बरोबर. आता काय होत आहे की जर तुम्ही बघा बेटरमेंट तर केलेलं आहे पण कॉलेज लागलं नाही, मग तिसरा राऊंड जर करायचा असेल तर काय करावं लागेल त्यासाठी? तर परत बेटरमेंट करावं लागेल का? काही मुलं म्हणतात की एक वेळेस बेटरमेंट केलं तर दुसऱ्या राऊंडमध्ये कंपल्सरी ते कॉलेज घ्यावंच लागतं. असं काही आहे का? ठीक आहे. तर असं काही नाही आहे. जर पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला तेच अलॉट झालं पहिल्याच राऊंडमधलं, तरी तुम्हाला तिसरा राऊंड करता येतो आहे ना. तिसरा राऊंड करताना तुम्हाला काय करायचं आहे, परत आपल्याला बेटरमेंट करायचं आहे. ठीक आहे. आता बेटरमेंट करायची डेट जी आहे ही 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरच्या दरम्यान आहे. ठीक आहे. आलं लक्षात. बेटरमेंट करायचं त्याच्यानंतरच कॅप 3 भरायता येतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणता की पहिल्या राऊंडमध्ये आम्हाला कॉलेज लागलं आहे, ते घ्यायचंच नाही आम्हाला, तर आम्ही नाही बेटरमेंट केलं तरी चालेल का? चालतं. तुम्ही नाही बेटरमेंट केलं तरी तिसरा राऊंड भरू शकता. पण पहिल्या नंबरचा ऑप्शन जर तुम्हाला लागला असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावंच लागेल. आलं लक्षात. आता ही झाली एक केस. आता दुसरी केस अशी आहे की पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलं होतं आणि कॅप राऊंड 2मध्ये ऑप्शन फॉर्म भरताना थोडीशी गडबड झाली. पहिल्या राऊंडपेक्षा लो कॉलेज हे सेकंड राऊंडमध्ये लागलं. तर मग आता काय करायचं? ठीक आहे. तर आम्हाला चॉईस राहील का पहिल्या राऊंडमधलं किंवा दुसऱ्या राऊंडमधलं दोन्हीपैकी घ्यायची? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज लागलं, दुसऱ्या राऊंडमध्ये पण जर कॉलेज लागलं, तर पहिल्या राऊंडचं कॉलेज जे लागलं होतं तुम्हाला ते ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट काय होतं, कॅन्सल होतं. आहे ना. तिकडे कॅन्सल करायला जायची गरज नाही आहे. तर सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज लागलं म्हणजे पहिल्या राऊंडचं कॉलेज डेफिनेटली कॅन्सल होणार. ठीक आहे. तर तुम्हाला ती चॉईस नाही राहणार की पहिल्या राऊंडमधलं घेऊ की दुसऱ्या राऊंडमधलं घेऊ, आहे ना. पण जर दुसऱ्या राऊंडमध्ये नंबर नाही लागला तर पहिल्या राऊंडचं कॉलेज तुम्ही घेऊ शकता किंवा बेटरमेंट पण करू शकता. ओके. आता तिसरी केस बघा. पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलं होतं, दुसऱ्या राऊंडमध्ये जे लागलं ते नको आहे, पहिल्या राऊंडमध्ये जे लागलं तेच घ्यायचं आहे. तर काय करू शकतो आपण? बघा, दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज जर नको असेल तर काय करायचं, आपण बेटरमेंट करायची. तिसऱ्या राऊंडमध्ये जे पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलेलं होतं ते कॉलेज टाकून द्यायचं. आता पॉसिबिलिटी हे राहील की पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज भेटेलच याची गॅरंटी राहणार नाही. कारण त्या तुमच्या जागेवरती जर दुसऱ्या राऊंडमध्ये एखादा मुलगा लागला असेल तर तुम्हाला ती जागा मिळणार नाही. येते लक्षात. तर अशा प्रकारे हे जे सगळे डाऊट होते कॅप राऊंड 2 आफ्टर कॅप राऊंड 2, तर मला वाटतं की तुमचे डाऊट क्लिअर झालेले असतील रिगार्डिंग डायरेक्ट सेकंड इयर कॅप राऊंड 2. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. तसेच आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर तो ग्रुप जॉईन करायचा आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.